नमस्कार मंडळी. मी थंबनेल कसा बनवते हेच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर बघा, आपण नेहमीच ऐकत असतो ना असं, की थंबनेल खूप इम्पॉर्टंट असतो व्हिडिओसाठी आणि थंबनेल एकदम असा अट्रॅक्टिव्ह हवा. तुमच्या व्हिडिओमध्ये किती तुम्हीच काय चांगलं दाखवलंय किंवा तुमचा व्हिडिओ किती चांगला आहे याहीपेक्षा जास्त तुम्ही त्याचं थंबनेल किती छान बनवलेलं आहे, त्याच्यावर किती काम केलेलं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तरच तुमच्या चॅनलला, तुमच्या व्हिडिओजला व्ह्यू येतात. आणि जर तुमचा थंबनेल साधा असेल, क्लिक बिट म्हणजे त्याच्यावर असं क्लिक करावं असं लोकांची इच्छा नाही झाली, तर भले तुमचा आतला व्हिडिओचा कंटेंट कितीही चांगला असू द्या, काही उपयोग नाही. थंबनेलच खूप महत्त्वाचं आहे. असं तुम्ही देखील बऱ्याचदा ऐकलं असेल. पण हा थंबनेल आता अट्रॅक्टिव्ह करायचा कसा किंवा तो छान बनवायचा कसा? मी कशा पद्धतीने माझे व्हिडिओजचे थंबनेल बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, गेले काही दिवस जे मी व्हिडिओज अपलोड करते ना, त्याचे थंबनेल तुम्ही बघा माझे वेगळेच आहेत. थंबनेलकडे आधी मी इतकं लक्ष देत नव्हते, म्हणजे रँडमली मी करायचे कसाही, इतकं काही लक्ष देत नव्हते. असं म्हणतात की व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही जितकी मेहनत घेता ना, तितकीच मेहनत तुम्ही थंबनेल बनवण्यासाठी देखील घेतली पाहिजे. पण तसं प्रॅक्टिकली बघितलं तितकं पॉसिबल होत नाही. बऱ्याचदा तो थंबनेल आपल्याला खूप इच्छा असते की चांगला बनवावा, पण तो पूर्ण एडिट करण्यामध्ये, पूर्ण त्याचं ते टेक्स्ट वगैरे सगळं लिहिण्यामध्ये बराच वेळ जातो आणि मग आपण तेवढा विचार करत नाही थंबनेलचा आणि पटकन कुठला तरी थंबनेल आपण लावून देतो व्हिडिओला आणि त्यामुळेच मग व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत. माझं एक दुसरं चॅनल पण होतं ना, तिथे मी व्हिडिओजचे थंबनेल खूप छान-छान बनवायचे, त्याच्यासाठी थोडा वेळ द्यायचे. तर मला माहिती आहे की तो थंबनेल बनवण्यासाठी किती वेळ लागायचा. तासभर तर पकडून चालायच लागायचा आणि तो पण आपल्या मनासारखा बनत नव्हता, जसं आपल्याला हवं आहे तसं. गेले काही दिवस मी पाहते की बऱ्याच जणांचे थंबनेल आहे ना एकसारखे वाटते. एकसारखे म्हणजे तो पॅटर्न जो आहे ना, तो एकसारखा वाटतोय आणि खूप सुंदर-सुंदर थंबनेल आहेत आणि मी विचार केला की एवढे छान-छान सगळेच एकदम एका टाइपचे कसे काय बनवायला लागले ना थंबनेल. म्हणून मी थोडंसं सर्च केलं. त्यानंतर मला कळालं की हे सगळं ChatGPTने लोकं करतायत हे सगळं आणि ChatGPTवरती आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे माहिती पडतात, मदत होते ChatGPTची. पण त्यासोबतच थंबनेलसाठी देखील आपण ChatGPT वापरू शकतो आणि लोकं वापरतात हे मला मला त्याची आयडिया नव्हती आणि जसं मला कळालं तेव्हापासून मी देखील ChatGPTवरती थंबनेल बनवते. अगदी सोप्पं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये खूप सुंदर असा थंबनेल आपला तयार होतो आणि जास्त आपल्याला काही डोकं लावायची देखील गरज नाहीये. तर कसं बनवायचं आहे मी तुम्हाला पटकन प्रोसिजर दाखवते. तर बघा, आपला जो पण व्हिडिओ आहे, आता प्रत्येक वेळेस काय होतं, आपण व्हिडिओ बनवताना आपल्याला थंबनेलसाठी वेगळा फोटो घ्यायचा वगैरे आपल्या लक्षात राहत नाही. जर तुमच्याकडे सेपरेट फोटो असेल, थंबनेलसाठी तुम्ही घेतलाय हा फोटो, तर तुम्ही तो यूज करा आणि जर तसा नसेल घेतलेला तर व्हिडिओमधला एखादा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तो फोटो आणि तो तुम्ही थंबनेलच्या तिथे वापरू शकता. तर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे. हा मी महाबळेश्वरला गेलेली ना तेव्हा माझा आहे. तर हा फोटो आहे. तर आता हा मी थंबनेलसाठी वापरणार आहे. तर आता याला मी लिहिते की महाबळेश्वर ट्रिप असं एक टेक्स्ट लिहायचंय आणि हा फोटो अपलोड करायचा आहे. आता जस्ट मी ChatGPTमध्ये जाणार. ChatGPTमध्ये गेल्यानंतर प्लस केलं, फोटोजमध्ये गेले. जो कुठला फोटो आहे आपला तो सिलेक्ट करायचा आहे. आता हे बघा, मी फोटो अपलोड केलाय आणि खाली मी लिहिणार आहे मेक थंबनेल फॉर YouTube असं आपण तिथे लिहायचं आहे. आणि काय टेक्स्ट लिहायचं ते पण आपल्याला सांगायचं. यूज टेक्स्ट महाबळेश्वर ट्री आहे बघा. काय लिहिलंय, मेक थंबनेल फॉर YouTube, यूज टेक्स्ट महाबळेश्वर ट्रिप. इथे तुम्हाला जे काही टेक्स्ट लिहायचं आहे की किचन क्लिनिंग किंवा काही जे तुम्हाला लिहायचं आहे ना, तुम्हाला टायटल जे काही लिहायचं आहे ते तुम्ही इथे लिहून द्यायचं. हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, जसं तुम्हाला हवं आहे ना, की यूज टेक्स्ट हे असं लिहून द्यायचं आणि जस्ट इथे हा ॲरो क्लिक करायचा. हे बघा, महाबळेश्वर ट्रिप असा सुंदर असा थंबनेल रेडी झाला आहे. तर अशा पद्धतीने गेले काही दिवस मी बनवते. हे बघा, ओंकारेश्वर दर्शनचं मी बनवला होता. 2 फोटो टाकले होते. एक माझा फोटो आणि एक नदीचा फोटो टाकलेला. तर इथे ओंकारेश्वर दर्शन तर लिहिलंच आहे. त्याचबरोबर आस्था, भक्ती और अद्भुत दृश्य असं लिहिलंय. त्यानंतर हा पण दुसरा आहे. क्षिप्रा घाट आरतीसाठी बनवलेला थंबनेल आहे. आणि हे बघा, मिसिंग लिंकवर मी गेलेले, तिथलं पण मी हे टाकलं होतं. तर अशा पद्धतीने हे बघा, मुलांसाठी पौष्टिक नाश्ता. तर असं जेव्हा तुम्ही टाकता ना, तेव्हा एखादी रेसिपी पण बाजूला येते, जी की तुम्ही बनवलेली नसेल तरी छान अशी रेसिपी पूर्ण छान त्याला गार्निश केले अशी रेसिपी येते. जर तुमचा डोसा असेल ना, तर डोस्याचा एक छान फोटो तिथे येतो. किती सारे बनवलेत बघा मी हे सगळे.
बरेच जे आहेत ना, ते मी असे बनवलेले आहेत ChatGPTचा वापर करून. आणि काही असे आहेत ना, की सपोज आता मी उज्जैनला गेले होते, तर तिथे मी एक असा सेल्फी घेतलेला आहे आणि माझ्या मागे बरीचशी माणसं आहेत ना, ती पण दिसतायत. तर ते आपल्याला नको असेल तर रिमूव्ह बॅकग्राऊंड पीपल असं लिहिलं ना, तर ते रिमूव्ह करतं आणि त्याच्या ठिकाणी मग एखादं मंदिर किंवा झाड असं वगैरे लावून देतात. त्याच्यात इरेज करायचा पण ऑप्शन आहे. इरेज करू शकता तेवढं-तेवढं. तर खूप छान आहे, खूप ईझी आहे. जे काम करण्यासाठी मला 1-1.5 तास लागायचा ना, ते अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये होऊन जातं ChatGPTच्या मदतीने. तर मला असं वाटलं, की तुमच्यासोबत पण हे शेअर करावं, जे कोणी कंटेंट क्रिएटर आहेत आणि थंबनेल कसा बनवावा हे त्यांना माहिती नाहीये. बऱ्याचदा आपण सर्च केलं ना थंबनेल कसा बनवतो, वेगवेगळे ॲप येतात आणि ते समजणं किंवा हे करणं इतकं कठीण असतं आणि पूर्ण त्याच्यात आपणच जाऊन सगळं करावं लागतं ना, तेव्हा ते होतं. आता इथे कसं फक्त मी फोटो दिला आणि टेक्स्ट दिला, त्यांनी बनवून दिलं, तसं नाही. प्रत्येक जे हे त्याला फॉन्ट साईज, त्याचा कलर हे सगळं आपल्याला बघावं लागतं. पण ChatGPTमध्ये तसं काहीच नाही. ते एकदम सोपं झालेलं आहे हे काम. तुम्ही पण ChatGPTचा वापर करून थंबनेल छान-छान बनवू शकता आणि तुमचं काम सोपं करून घेऊ शकता. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.